हॅलो स्टुडंट्स, मिराज मॅथ्स कॉर्नरमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आज आपण बघत आहोत अकोला पोलीस भरती शिपाई याचे 2023चा पेपर विश्लेषण, जे की गणित आणि बुद्धिमत्ताचा पार्ट 2 चालू आहे. पार्ट 1 आपण काल पाहिलेला आहे. जर तुम्ही ते लेक्चर पाहिलेलं नसेल तर नक्की जाऊन बघा, प्लेलिस्ट चेक करा. प्रश्न काय आहे बघा, एक नावाडी त्याची नाव नदीच्या प्रवाहाच्या दिशेने 2 तासात 18 किलोमीटर हाकतो. 2 तासामध्ये म्हणजेच किती? 2 तासामध्ये जर 18 असेल तर एका तासामध्ये किती झालं? तर 9 किलोमीटर झालं. एका तासामध्ये किती झालं? 9 किलोमीटर. पण कशाच्या दिशेने? प्रवाहाच्या दिशेने. ठीक आहे. जर नावाड्याचा वेग x पकडला आणि प्रवाहाचा वेग जर y पकडला तर त्याच्या दिशेने आहे, म्हणजेच काय? त्या दोघांच्या जो स्पीड आहे, वेग आहे, त्याची काय होणार? बेरीज होणार आणि ती एका तासाला किती आहे? 9 किलोमीटर प्रति तास आहे. ठीक आहे. तीच नाव प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने म्हटल्यानंतर काय होईल? जो नावाड्याचा वेग आहे तो वजा प्रवाहाचा वेग येणार. 2 तासामध्ये हा पण काय आहे? 2 तासामध्ये 10 किलोमीटर, म्हणजे एका तासामध्ये किती झाला त्याचा वेग? भागिले 2 केल्यानंतर 5 किलोमीटर प्रति तास झाला. ठीक आहे. म्हणजे हे आपल्याला भेटलेलं आहे. याच्यावरून तुम्हाला प्रवाहाचा वेग काढता येईल. प्रवाहाचा वेग म्हणजे आपण काय पकडलेला आहे? तर y पकडलेला आहे. ठीक आहे. आता बघा हे सॉल्व्ह कसं करणार? हा प्लस आणि मायनस आहे, हा कॅन्सल आउट होणार. म्हणजे इथं काय राहिलं? 2x बरोबर 14, म्हणजे x बरोबर किती राहिला? 7 राहिला. हा कोणत्याही इक्वेशन मध्ये ठेवा. एक इक्वेशन काय आहे? x अधिक y बरोबर 9 आहे. म्हणजे x बरोबर जर 7 ठेवलं तर y बरोबर अर्थातच किती येईल? 2 किलोमीटर. आणि y हा काय आहे? तर त्याचा प्रवाहाचा वेग आहे. म्हणजेच तुमचं उत्तर काय येईल? 2 किलोमीटर प्रति तास एवढा काय येणार आहे? प्रवाहाचा वेग येणार आहे. पण इथं मिस्टेक होऊ शकते. 2 तास बरेच लोक वाचत नाहीत, म्हणजे डायरेक्ट इथं 18 किलोमीटर प्रति तास वेग घेतात आणि 10 किलोमीटर प्रति तास हा वेग घेतात. त्याच्यामुळे तुमचा आन्सर चुकण्याची शक्यता आहे. त्याच्यामुळे प्रश्न वाचताना एकदम व्यवस्थित लक्ष देऊन वाचला पाहिजे. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघा. AWCTF डबल प्रश्नचिन्ह आणि ओके. आता बघा ए चा नंबर पुढून कितवा आहे? पहिला आहे. ठीक आहे. पुढून पहिला. नंतर डब्ल्यू चा नंबर मागून कितवा आहे बघा? मागून आहे 4था. सी चा नंबर पुढून आहे 3रा. टी चा नंबर बघा मागून कितवा आहे? 7वा. एफ चा नंबर कितवा आहे? पुढून 6वा. क्यू चा नंबर कितवा आहे? मागून हा 10वा. म्हणजेच बघा ह्याचा जर संबंध लावला तर तो कसा लागतो? 1 याचा आणि याचा संबंध लावा. 1 अधिक 2 केलेला आहे. नंतर याचा आणि याचा अधिक 3 केलेला आहे. म्हणजे ह्या प्रश्नचिन्हाच्या जागी केल्यानंतर अधिक 4 येईल. म्हणजेच एफ म्हणजे 6वा. 6 अधिक 4 केल्यानंतर इथं 10वा येईल, पण तो पुढून 10वा येणार आहे. पुढून 10वा कोणता आहे? जे आहे. नंतर याचा आणि याचा संबंध लावा. 4 अधिक 3 केल्यानंतर 7 येतं. 7 अधिक 3 म्हणजेच 10 अधिक 3 13. म्हणजे मागून 13वा नंबर कोणता आहे? तर यनचा आहे. म्हणजेच इथं काय येईल? यन. जे आणि यन हे तुमचं अल्टरनेट पुढून आणि मागून नंबर जर लिहिले तर तुम्हाला त्याचा संबंध भेटतो. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघूयात आपण. BC भागिले 3 EF भागिले 15. आता B आणि C, B चा नंबर किती आहे? 2 आणि C चा नंबर आहे 3 भागिले 3. म्हणजेच 2 गुणिले 3 भागिले 2 करायचं. म्हणजे ह्याच्यामध्ये कसं केलं आपण? संबंध कसा लावला बघा. म्हणजे हे 2 नंबर आहेत, त्यांचा गुणाकार करून भागिले 2 केलं की तुम्हाला हा नंबर भेटतो. त्याचप्रमाणे E आणि F. E चा नंबर किती आहे? 5 आणि F चा नंबर आहे 6. 6 म्हणजे 6 गुणिले 5 30 येतात. 30 भागिले 2 केल्यानंतर हा 15 येतो. त्याचप्रमाणे H आणि I. H चा नंबर आहे 8, I चा नंबर आहे 9 आणि भागिले 2 केल्यानंतर हा 36 येतो. तशाच प्रकारे जर ऑप्शन मध्ये बघितलं, K किती आहे? K चा नंबर आहे 11, L चा नंबर आहे 12 भागिले 2 2 गुणिले 6 म्हणजे 66. ठीक आहे. 66 उत्तर आहे. हा ऑप्शन आहे. ठीक आहे. त्याचप्रमाणे जर हे नंबर चेक केले, J आणि K. J चा नंबर आहे 10 आणि K चा नंबर आहे 11 भागिले 2 55. हा पण येतोय. पण आता ह्या दोघांमधला सिलेक्ट कसा करणार बघा. आता बघा याच्यामध्ये 2 आणि 3 ह्या दोघांची जर बेरीज केली तर 5 येते. 6 आणि 5 ची बेरीज केली 11 येते. 8 आणि 9 ची बेरीज केली तर 17 येते. पण याच्यामध्ये ह्या सगळ्या 5, 11 आणि 17 मूळ संख्या आहेत. त्याचप्रमाणे ह्या दोघांमधला जर ऑप्शन चूज करायचा असेल तर 11 आणि 12 ची बेरीज केल्यानंतर येते 23 आणि 10 आणि 11 ची 21 येते. म्हणजे 21 हा मूळ नंबर नाहीये, पण 23 हा मूळ नंबर आहे. त्याच्यामुळे तुमचं उत्तर करेक्ट काय असणार आहे? ऑप्शन बी हे करेक्ट उत्तर असणार आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघा. सम संख्या 4च्या विभाज्य संख्या आणि वर्ग संख्यांचा संबंध कसा लागेल? सम संख्या म्हणजेच काय? 2, 4, 6, 8, 10.
नंतर 4च्या विभाज्य संख्या म्हणजे 4ने भाग जाणाऱ्या संख्या ह्याच्यामध्ये काही आहेत, सगळ्या नाही आहेत. म्हणजे सम मध्ये काही 4ने विभाज्य संख्या आहेत. नंतर वर्गसंख्या, याच्यामध्येच वर्गसंख्या पण आहेत काही. म्हणजे हा तुमचं उत्तर कसं येईल, हा असा येईल. म्हणजे जर सम संख्या पकडल्या, ह्या जर बाहेरच्या सम संख्या असतील तर त्यातला काही संख्या ह्या सगळ्या 4ने भाग जाणाऱ्या संख्या पण आहेत आणि 4ने भाग जाणाऱ्या संख्या ह्या सगळ्या सम संख्या आहेत आणि त्यातल्याच काही संख्या काय आहेत, वर्गसंख्या पण आहेत. म्हणजे 4ने भाग जाणाऱ्या या सगळ्याच सम संख्या आहेत. त्याच्यामुळे हा गोल आतमध्ये येतो. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघूयात. जगदीश, राजेश व पंकज यांनी सुरू केलेल्या सॉफ्टवेअर व्यवसायात 84,000 रुपयांचा नफा झाला. त्यांनी अनुक्रमे 2, 3, 7 या प्रमाणात नफ्याचे वाटप केले. तर राजेशचा वाटा किती रुपये आहे? राजेश म्हणजे कोणता? हा मधला आहे. म्हणजे तिसरा हिस्सा हा राजेशचा आहे. टोटल किती नफा झालाय? 2 + 3 + 7 पैकी तिसरा भाग. म्हणजेच 3/7 आणि 3 10 2 12 म्हणजे 3/12. म्हणजे 12 टोटल भागांपैकी तिसरा भाग हा काय झालेला आहे? राजेशला नफा, राजेशचा वाटा आहे. तर टोटल किती आहे? 84,000 पैकी त्याला किती भेटेल? बघा, 12 × 12, 12 × 7 84 आणि वरचे 3 शून्य म्हणजे 7 × 21,000 एवढा काय असणार आहे? राजेशचा वाटा असणार आहे. काय केलं आपण? टोटल जे गुणोत्तर आहे त्यांची बेरीज केली, त्याच्यावरती राजेशचा किती वाटा आहे तो लिहिला आणि त्याला काय केलं? एकूण नफ्यानं गुणलेला आहे. म्हणजे तुम्हाला त्याचा काय भेटेल? राजेशचा वाटा भेटणार आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघूयात आपण. अशी मोठ्यात मोठी संख्या कोणती जिने 6,859 आणि 9,069 ला भागल्यास प्रत्येक वेळी बाकी 8 शिल्लक राहील? प्रत्येक वेळी बाकी 8 शिल्लक राहते. म्हणजेच काय? जर आपण ह्या दिलेल्या संख्यांमधून जर 8 वजा केलं तर पर्यायामधून अशी एक संख्या आहे की तिला भागल्यानंतर बाकी 0 राहणार. ठीक आहे. म्हणजेच इथं जर 1, 6, 0 आणि 9. ठीक आहे. म्हणजे ह्या दोन संख्या अशा आहेत की ह्या दोन संख्यांना जर पर्यायातल्या कोणत्याही एका नंबरनं भागलं तर तुम्हाला उत्तर काय यायला पाहिजे? 0 बाकी राहायला पाहिजे. मग तुम्ही जर पर्याय चेक केले तर 221 न भागून बघा, तुम्हाला बाकी अर्थातच 0 येईल. म्हणजे तुमचं उत्तर काय आहे? मोठ्यात मोठी म्हणजेच काय? किंवा तुम्ही ह्या दोन संख्यांचा मसावी पण काढू शकता. तुम्हाला दोन प्रकारे उत्तर, एक तर ऑप्शन थ्रू जावा किंवा मग मसावी काढा. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघा. गणपतरावाने 2,250 रुपयांचे कर्ज 5 हप्त्यात फेडले. प्रत्येक हप्ता मागील हप्त्यापेक्षा 50 रुपये अधिक होता. तर पहिला हप्ता किती रुपयांचा होता हे तुम्हाला विचारलेलं आहे. आता पहिला हप्ता जर X रुपयांचा असेल तर दुसरा कितीचा आहे? 50 रुपयांनी जास्त आहे. तिसरा आधीच्या पेक्षा 50 रुपयांनी जास्त आहे. चौथा जो आधीचा आहे त्याच्यापेक्षा 50 रुपयांनी. पाचवा किती असणार आहे? हा. मग ह्या सगळ्यांची जर तुम्ही बेरीज केली तर तो किती होते? टोटल 2,250 होते. म्हणजे 1, 2, 3, 4 आणि 5. 5x अधिक 50 अधिक 100 150, 150 आणि 150 300, 300 अधिक 200 किती होतात? 500 बरोबर 2,250. आता हा 500 इकडे अधिकला, इकडे गेल्यानंतर कशाला जाईल? वजाला जाईल. ठीक आहे. हा इकडे जाईल वजाला, म्हणजे हा झाला 5 7 1750. म्हणजेच 5x बरोबर 1750. म्हणजे x बरोबर 1750 भागिले 5. 5 1 5, 5 3 15, खाली राहतात 2, 5 5 25 आणि 0. म्हणजेच x बरोबर किती झालं? 350 रुपये. म्हणजे त्याचा पहिला हप्ता कितीचा असणार आहे? तो काय आहे? पहिला हप्ता आपण इथं काय पकडला होता? x चा पकडला होता. दुसरा x अधिक 50चा, तिसरा x अधिक 100, चौथा x अधिक 150 आणि पाचवा x अधिक 200चा पकडलेला होता. म्हणजेच त्याचा पहिला हप्ता किती असणार आहे? तर x म्हणजेच 350 रुपयांचा असणार आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघूयात आपण. एका शेतात काही गायी आणि काही गुराखी आहेत. जर गायींची संख्या जर आपण x पकडली आणि गुराखींची संख्या y पकडली तर बघा, गायी आणि गुराखी यांच्या पायाची एकूण संख्या, गायीला पाय किती असतात? 4. त्याच्यामुळे हा झाला 4x अधिक माणसाला पाय किती असतात? 2. हा झाला 2y बरोबर 98. हे एक इक्वेशन भेटलं. त्यांच्या जर डोक्यांची संख्या पकडली तर 26 येते. गायीचं डोकं 1 अधिक माणसाचं डोकं 1 बरोबर किती होतात? 26 होतात. आता ह्याला सॉल्व्ह कसं करणार? तुम्हाला काय विचारले? गायी आणि गुराखीची संख्या विचारलेली. म्हणजे ह्या जर पूर्ण इक्वेशनला जर 2 न गुणलं तर इथं 26 गुणिले 2 किती होतात? 52 होतात. ठीक आहे. 52. आता बघा, ह्याला जर वजाबाकी केली तर इथं राहतात 2x, ह्या 2y ला 2y गेलं आणि 98 मधून जर 52 वजा केलं तर किती होतात? 6 आणि 4. म्हणजे x बरोबर राहिले
23, 46 ला 2 नी भागलेला आहे. ठीक आहे. जर x बरोबर 23 राहिले असतील तर आपलं इक्वेशन एक काय होतं की हा होतं, म्हणजेच 23 अधिक y बरोबर 26, म्हणजेच y बरोबर काय असणार 26 वजा 23 म्हणजेच 3. म्हणजे x बरोबर 23. x म्हणजे कोण आहे? गाई आणि गुराखी 3. आपल्याला काय विचारले? गाई आणि गुराखीच विचारलेलं आहे, म्हणजे तुमचं ऑप्शन डी हे उत्तर असणार आहे. x बरोबर काय आला? 23 आणि y बरोबर काय येतं? 3. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघूयात आपण. एका चौरसाची परिमिती 60 सेंटीमीटर आहे, तर त्याचे क्षेत्रफळ किती चौरस सेंटीमीटर आहे? आता परिमिती किती आहे? 60 आहे. परिमिती म्हणजे काय? सगळ्या बाजूंची बेरीज, आणि चौरस आहे म्हणजे सगळ्यांची बेरीज काय असणार आहे? समान असणार आहे. याची x असेल तर याची x, याची x आणि याची x, म्हणजे टोटल 4x बरोबर किती आहे? 60 आहे. म्हणजे एक बाजू किती भेटली? 60 भागिले 4 भेटली, म्हणजेच x बरोबर 15 ही काय झाली? एक बाजू झाली. तर त्याचे क्षेत्रफळ किती आहे? क्षेत्रफळाचं सूत्र काय? बाजू गुणिले बाजू, म्हणजे 15चा वर्ग किती आहे? 225 चौरस सेंटीमीटर ही काय असणार आहे? त्या चौरसाचे क्षेत्रफळ असणार आहे. ठीक आहे. नेक्स्ट प्रश्न बघा. 6 मीटर लांब व 4 मीटर रुंद अशा खोलीमध्ये 20 सेंटीमीटर लांब व 20 सेंटीमीटर रुंद मापाच्या किती फरशा बसतील? आता फरशा बसवायच्यात, म्हणजेच काय करावं लागेल तुम्हाला? पहिल्यांदा त्याचं क्षेत्रफळ काढावं लागेल. पण इथं बघा, खोली मीटर मध्ये दिलेली आहे आणि फरशी सेंटीमीटर मध्ये दिलेली आहे. म्हणजेच 1 मीटर म्हणजे किती सेंटीमीटर असतात? तर 100 असतात. म्हणजेच 6 मीटरला जर सेंटीमीटर मध्ये कन्वर्जन करायचं असेल तर हे किती झाले? एवढे सेंटीमीटर. नंतर लांबी गुणिले रुंदी हा काय आपला फॉर्म्युला आहे, म्हणजेच लांबी गुणिले रुंदी किती आहे? 4 मीटर. याचे पण सेंटीमीटर मध्ये कन्वर्जन झालं. म्हणजे आपल्याला सूत्र काय? एकूण किती फरशा लागतील हे जर काढायचं असेल तर खोलीचं क्षेत्रफळ भागिले फरशीचं क्षेत्रफळ. ठीक आहे. खोलीचं क्षेत्रफळ भागिले खोलीचं क्षेत्रफळ काढलं आपण 6 गुणिले 100, म्हणजे सेंटीमीटर मध्ये कन्वर्जन केलं, आणि फरशीचं क्षेत्रफळ काय आहे? 20 गुणिले 20. 20 एके 20, 20 पाचा 100, 20 एके 20, 20 पाचा 100 बरोबर. आता इथं बघा 6 पंच किती येतात? 30 गुणिले 4 पंच 20, म्हणजे 3 दोन्ही 6 आणि हे डबल 0, म्हणजेच किती फरशा लागतील? तर 600 फरशा लागणार आहेत. काय केलं आपण याच्यामध्ये? पहिल्यांदा काय केलं की खोलीचं क्षेत्रफळ काढलं आणि त्याला फरशीच्या क्षेत्रफळाने भागलं, म्हणजेच एकूण किती फरशा लागतील हे तुम्हाला तिथं काढता येईल. पुढचा प्रश्न बघूयात. 16 खांबातील अंतर 480 मीटर आहे. सर्व खांब समान अंतरावर आहेत, तर 5व्या आणि 9व्या खांबातील अंतर किती मीटर असेल हे तुम्हाला विचारले. आता बघा 16 खांबातील अंतर दिलेलं आहे, म्हणजे जर समजा तुम्हाला सांगितलं 3 खांबातील अंतर, म्हणजे कसे काढणार तुम्ही? 1, 2 आणि 3, म्हणजेच टोटल अंतराला 2 नी भागणार. त्याचप्रमाणे पहिला खांब सोडायचा. ज्यावेळेस 16 खांब असतील त्यावेळेस 15च जागा असणार आहेत, म्हणजेच 2 खांबातील अंतर हे किती असणार आहे? 480 भागिले 16. 16 एके 16, 16 32, 16 48, म्हणजेच 30 मीटर हे 2 खांबातील अंतर असणार आहे. ठीक आहे. 2 खांबातील म्हणजेच कसं? हे 2 खांब आहेत, ह्या दोघांमधलं अंतर किती आहे? 30 मीटर आहे. तर 5व्या व 9व्या खांबातील अंतर, म्हणजे हा जर 5वा पकडला तर हा झाला 6वा, 7वा, 8वा आणि हा 9वा. ह्याच्यापासून इथपर्यंत अंतर किती विचारले? याच्यातलं 30, याच्यातलं 30, याच्यातलं 30 आणि याच्यातलं 30, म्हणजे 1, 2, 3, 4, म्हणजे 30 ला काय करावं लागेल तुम्हाला? 4 ने गुणावं लागेल, म्हणजेच 120 मीटर हे काय असणार आहे? 5व्या आणि 9व्या खांबातील अंतर असणार आहे. आपण काय केलं की 16 खांबातील अंतर दिले, त्याच्यावरून काढलं 2 खांबातील अंतर, आणि 2 खांबातील अंतर जर भेटलं तर तुम्हाला 5व्या आणि 9व्या खांबातील अंतर किती असणार आहे? असेच 4 वेळा त्याला काय करावं लागेल? गुणावं, म्हणजे 4 ने गुणावं लागेल किंवा 4 वेळा त्याची बेरीज करावी लागेल. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघूयात आपण. एक कार ताशी 60 किलोमीटर वेगाने दिल्लीहून आग्र्याला जाते. येताना y किलोमीटर वेगाने परत येते, तर कारचा पूर्ण प्रवासाचा सरासरी वेग ताशी 48 किलोमीटर असेल तर y बरोबर किती? आता ज्यावेळेस अंतर तेच असतं, ही ट्रेन कार काय करते की दिल्लीहून आग्र्याला जाते आणि आग्र्याहून दिल्लीला येते, म्हणजेच काय? ते अंतर काय आहे? फिक्स आहे. ज्यावेळेस अंतर फिक्स असतं त्यावेळेस सरासरीचं सूत्र काय आहे? सरासरी वेग बरोबर 2xy भागिले x अधिक y. आता बघा इथं 2 गुणिले x म्हणजे काय?
जातानाचा वेग गुणुले येतानाचा वेग भागिले जातानाचा वेग अधिक येतानाचा वेग बरोबर किती दिले 48 दिलेला आहे. हे फक्त तुम्हाला सॉल्व्ह करायचं आहे. आता हे कसं सॉल्व्ह करणार? ज्यांचं बेसिक गणित पक्का आहे त्यांना लगेच सॉल्व्ह करता येईल. इथं भागिले 1 करा, ह्यांचा तिरकस गुणाकार करा, म्हणजे कसं येईल 60 गुणुले 48 अधिक 48y बरोबर 60 गुणुले 2 120y. आता हा अधिक 48 आहे, इकडे गेल्यानंतर काय होईल वजाला जाईल, म्हणजे हा जाईल वजा 48y, म्हणजे 120 मधून जर 48 वजा केली तर किती राहतात 4 आणि 1 5, 5 आणि 7 12, इथं 0 म्हणजे किती राहतात 72y राहतात. म्हणजेच 60 गुणुले 48 बरोबर 72y झाले. ठीक आहे, इथे लिहूयात आपण हे. म्हणजेच कसं येईल बघा तुमचं 60 गुणिले 48 बरोबर 72y. आता हा 72 इकडे गुणायला, इकडे गेल्यानंतर जाईल भागायला. ठीक आहे, आता बघा इथं काय येईल 2 त्रिक 6 बेचोक 2 त्रिक 6 आणि बेचोक 12 बे 30 बे सख्खी 12 येईल इथं. ठीक आहे, इथं काय येईल 2 त्रिक 6 बे सख्खी 12 आणि बे त्रिक 6 आणि इथं 0 झाला. नंतर इथं काय येईल बघा बे के बे 18 इथं बे 15, इथं कितीने जाईल बघा 3 संग 18 3 5 15 6 के 6 6 8 48 8 गुणिले 5 म्हणजेच 40, म्हणजेच y बरोबर किती आलं तुमचं 40 आलं. म्हणजेच y ची किती असणार आहे 40 किलोमीटर प्रति तास. फक्त काय करा की सूत्रामध्ये व्हॅल्यू सबस्टिट्यूट करा आणि कॅल्क्युलेशन करा, तुम्हाला तुमचं उत्तर भेटेल. नेक्स्ट प्रश्न बघा. अशा प्रकारच्या प्रश्नामध्ये काय करायचं की सगळ्यात पहिला काहीही कॅल्क्युलेशन करण्याऐवजी जर इथं डेसिमल पॉइंटच नसतील तर यांचा गुणाकार किती आला असता ते बघून घ्या. 25 एके 25 25 पाचा 600 8 एके 8 8 त्रिक 24 3 पाची 15 आला असता. ठीक आहे, आता वरती टोटल डेसिमल पॉइंट किती आहेत 1 2 3, इथं किती आहेत 1 2 आणि 3, 3 आणि 3 किती झाले वरचे 6 झाले, खाली किती आहेत 1 2 3 1 2 3 आणि 2 किती झाले 5, खालच्या 5 ला वरचे 5 गेले, एक शिल्लक राहिला, म्हणजे इकडून एक द्या 1.5 हे तुमचं काय असेल उत्तर असणार आहे. नेक्स्ट प्रश्न बघूयात आपण. राम पूर्वेकडे तोंड करून उभा आहे. पूर्व दिशा कोणती आहे? ही पूर्व, ही पश्चिम, ही दक्षिण आणि ही उत्तर. आता तो कोणीकडे तोंड करून आहे पूर्वेकडे, म्हणजे ह्या साईडला. तो मागे फिरला, म्हणजे त्याचं तोंड कोणत्या दिशेने झालं ह्या दिशेने पश्चिम दिशेने झालं. ठीक आहे, मागे फिरलेला आहे. आता बघा पुन्हा काय केलं उजव्या बाजूने 90च्या कोनातून वळला, 90चा कोन उजव्या बाजूला उजवी साईड ही आणि ह्या दिशेने वळला, म्हणजे असा वळला, तर सध्या त्याचे तोंड कोणत्या दिशेला असेल? अर्थातच वरच्या बाजूला, म्हणजेच उत्तर दिशेला असणार आहे. पुढचा प्रश्न बघूयात. 12 वाजून 40 वाजता तास काटा व मिनिट काटा यांच्यामध्ये किती अंशाचा कोन असेल? त्याचं सूत्र काय आहे? किती अंशाचा कोन असेल त्याचं सूत्र आहे 30h वजा 11/2m. आता इथं बघा तास किती आहेत 12, म्हणजेच तासाच्या घरात किती आहे 12 आणि मिनिटाच्या घरात किती आहे 40, म्हणजेच 11/2 गुणिले 40, 12 त्रिक 36 360 वजा 2 के 2 आणि इथं 20 11 2 22 म्हणजे तुम्हाला इथं काय करावं लागेल यांचं वजाबाकी करा, 360 वजा 220 करा, म्हणजेच किती राहतं 140 अंशाचा काय असणार आहे कोन असणार आहे. नेक्स्ट प्रश्न बघा. 5 मुली रांगेत अशा बसल्या आहेत की रीटा ही उजव्या बाजूस आहे. हिकडची उजवी बाजू आहे, म्हणजे इथं कोण आहे रीटा आहे. रीटा नंतर सीता तिच्या डाव्या बाजूस आहे. रीटा नंतर कुठं आहे सीता तिच्या लगेच डाव्या बाजूला आहे, ही त्याची उजवी बाजू झाली. गीता ही लीनाच्या डाव्या बाजूस आहे. गीता आणि लीना, लीना जर आपण इथं पकडली तर लीना कुठं आहे बघा इथं, गीता ही लीनाच्या डाव्या बाजूस आहे. लीनाची डावी बाजू ही, म्हणजे इथं कोण आहे गीता आहे. मीना लीनाच्या डाव्या बाजूस आहे. मीना कुठं आहे लीनाच्या डाव्या बाजूस, एकतर इथं असेल किंवा इथं असेल. ठीक आहे, म्हणजे इथं जर लिहिलं आपण मीनाला तर बघा, परंतु गीताच्या उजव्या बाजूस आहे. गीताच्या अर्थातच उजव्या बाजूस, म्हणजे आपण बरोबर लिहिलं इथं. तर मध्यभागी कोण, इकडे 2 सोडा इकडे 2 सोडा, म्हणजे लीना काय असणार आहे मध्यभागी बसलेली आहे. अगदी सोपं आहे, फक्त
प्रश्नामध्ये काय दिलेलं आहे हे व्यवस्थित समजायला पाहिजे. ठीक आहे. राहुल हा वर्गामध्ये गुणानुक्रमे 9वा असून 9वा म्हणजे पुढून 9वा. ठीक आहे, 9वा आणि खालून 38व्या क्रमांकावर आहे राहुल. तर त्या वर्गात ज्यावेळेस अशा प्रकारचा प्रश्न असतो त्यावेळेस सरळ त्यांची बेरीज करा. 47 येते आणि राहुल 2 वेळा मोजला गेलाय त्याच्यामुळे 1 वजा करा म्हणजे तुमचं उत्तर असेल 46 विद्यार्थी त्या वर्गामध्ये असणार आहे. नेक्स्ट प्रश्न बघा. 3 गुणिले 4 म्हणजे 912. म्हणजेच काय केलं इथं 3चा वर्ग केलेला आहे आणि ह्या दोघांचा गुणाकार इथं लिहिलेला आहे. इथं 2चा वर्ग केलेला आहे आणि ह्या दोघांचा गुणाकार इथं लिहिलेला आहे. 5चा वर्ग केलाय 25 आणि ह्या दोघांचा गुणाकार इथं लिहिलाय. म्हणजे त्याप्रमाणे 8चा वर्ग करा 64 आणि ह्या दोघांचा गुणाकार आहे 24 म्हणजे 64 24 हे तुमचं काय असणार आहे उत्तर असणार आहे. ठीक आहे. तर अशा प्रकारे अकोला पोलीस भरतीमध्ये अशा प्रकारचे प्रश्न आलेले होते. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओ पाहता येतील. थँक्यू.